मुनगंटीवार यांच्यातर्फे लहुजी नगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट्स आणि सतरंजांचं वितरण। पूरग्रस्त नागरिकांच्या शासकीय अनुदानात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाकडून मनमानी कारभार, नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। आणि आमदार उसेंडी यांचे आरोप निराधार, विश्वास लहांगे यांचा पत्रपरिषदेत आरोप। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता बातम्या सविस्तर। चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात दुसऱ्यांदा ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। दरम्यान या पुरामुळे चंद्रपूर शहरालगतच्या घुग्घुस मार्गावरील लहुजी नगर परिसरातील नागरिकांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे ब्लँकेट्स आणि सतरंजांचे वितरण करण्यात आलं। शहरातील या सर्व पूर परिस्थितीचा पाहणी दौरा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता। शहरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत कार्य आमदार मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आले। या पुरामुळे अनेक वस्त्यांमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं, तर अनेकांच्या घरात 5 फुटांहून अधिक पाणी शिरल्यानं त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं। दरम्यान भारतीय जनता पार्टीतर्फे या पूरग्रस्त नागरिकांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार ब्लँकेट्स आणि सतरंजांचे वितरण करण्यात आलं। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नेते किशोर जोरगेवार, नामदेव डाहुले, सुरेखा पाटील, सरपंच वैशाली पिंपळकर, उपसरपंच अनिल डोंगरे, विनोद शेरकी, डॉक्टर रणदिवे, महादेव वांढरे, राजेश ताजने, आतिश चिमुरकर, शैलेंद्रसिंह बैस आदी भाजपा पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं। नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे आज या ठिकाणी आपल्याला आम्ही ब्लँकेट व सतरंजीचं वितरण करणार आहोत। आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या 15-20 दिवसापूर्वी फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे आपला संसार उघड्यावर आला होता आणि म्हणून आपल्याला एक मदत म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही मदत आपल्यापर्यंत आम्ही पोचवायसाठी आलो आहोत। आपल्याला सुरुवातीपासून माहीत आहे की आपलं जे लहुजी नगर आहे, या लहुजी नगरामध्ये अनेक समस्या होत्या। आपल्या या लहुजी नगराची स्थापना करण्यापासून तर आजपर्यंत जे काही कामं आपल्या लहुजी नगरमध्ये झाले ते सर्व सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या माध्यमातून झाले। सुरुवातीला आपल्याला राहायचा प्रश्न होता, आपल्याला जागा नव्हती आणि तेव्हा सुधीरभाऊ आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि या ठिकाणी आपल्याला त्यांनी वास्तव्याची एक जागा त्यांनी उपलब्ध करून दिली। मधामध्ये पावसामध्ये आपल्याला धान्याच्या किट दिल्या होत्या आपण, तेव्हा नानाभाऊंनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी धान्याच्या किट दिल्या होत्या आणि परत आपली मागणी सुधीरभाऊपर्यंत पोहोचली आणि आपल्या मागणीचा एका क्षणात त्यांनी आपल्या मागणीला होकार दिला। आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टीमुळे लोकांचं नुकसान झालं तेव्हा त्या लोकांनी सुधीरभाऊला विनंती केली आणि सुधीरभाऊने अशा प्रत्येक लाभार्थ्याला फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या, पुरांमुळे ज्या ज्या हानी आपल्या झाल्या, त्या सर्व ठिकाणी शासनाची मदत पोचो अथवा न पोचो, सुधीरभाऊची मदत ही प्रामुख्याने पुढे पोहोचली। आणि आज आपण पाहतो की जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये पुराचा वेढा झालेला होता अशा सर्व गावांमध्ये आपण ही मदत पोहोचवत आहोत। विसापूर येथील 35 वर्षीय शेतकऱ्यानं वाढतं कर्ज आणि अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या शेतपीक ह्या समस्यांना कंटाळून बुधवारी सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे। विनोद गणपती गिरडकर असं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं नाव आहे। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 3दा या शेतकऱ्याचं शेतपीक वाहून गेलं। त्याचबरोबर बँकेतील कर्जाचे डोंगर वाढत जात असल्यानं गावातील विहिरीत उडी घेऊन या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। त्याच्या पश्चात पत्नी, मुलं आणि बराच मोठा आप्त परिवार आहे।
या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे ग्रामस्थांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसर संपूर्ण पाण्यात बुडाल्यानं अनेक नागरिकांचे संस्कार उघड्यावर आले। घरांची पडझड झाल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। दरम्यान या नुकसानासंदर्भात सर्वेक्षण सुरू असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन काँग्रेसचे माजी नगरसेवक बापू अन्सारी यांनी स्वतःच्या घरी पंचनामे तयार करून आपल्या मर्जीतील लोकांना नुकसानग्रस्तांच्या यादीत समाविष्ट केलं। त्यामुळे इतर नुकसानग्रस्त नागरिकांवर मोठा अन्याय झाला असल्याचा आरोप मोहम्मद रफी अब्दुल गणी यांनी आयोजित पत्र परिषदेत केला आहे। या पत्र परिषदेला हाजी सय्यद मुसा, सय्यद बाबा सय्यद गुलाल, मोहम्मद इजलिया शहा, अशोक अल्लाह, आशिक इल्लाह खान, शेख शफी शेख मोहम्मद यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना मोहम्मद रफी अब्दुल गणी म्हणाले की पालकमंत्र्यांनी स्वतः येऊन या पूरग्रस्त भागाची पाहणी केली। त्यानंतर या क्षेत्राच्या काँग्रेस नगरसेविकेचे बंधू तथा माजी नगरसेवक यांनी हे सर्व काही नुकसान भरपाई आपल्याच प्रयत्नातून देण्यात येणार असल्याचा दिखावा करत हे बिहारी बाबू मोठ्या चतुराईनं अधिकाऱ्यांशी संगनमत करून पंचनामे तयार करीत आहेत। त्यामुळे शासनाच्या या मदतीचा ज्या नुकसानग्रस्त नागरिकांना लाभ व्हायला पाहिजे त्यांना लाभ न होता रहमतनगर येथे नुकसानग्रस्तांच्या यादीत सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। अजमेरी कॉलोनी, हुदा कॉलोनी, टीचर कॉलोनी के लोगों, पूरग्रस्त वालों को अभी तक आर्थिक मदद नहीं मिली। हमारा एक ही कहना है प्रशासन से, क्या तुरंत सर्वे किया जाए और सारे कुटुंब जो जिसके मकान पानी में चले गए, डूब गए, उनको मदद मिलना चाहिए। और ये जो मुनापल्ली चालू है बाबू अंसारी की, ये बंद होनी चाहिए, क्योंकि वो मेंबर नहीं है, उसके बैन मेंबर है। इसलिए हम आपसे निवेदन करते हैं क्या इस मुनापल्ली को दूर किया जाए। हमारे यहाँ रोड नहीं है, स्ट्रीट लाइट नहीं है बराबर, तीनों कॉलोनी के अंदर में आज भी कोई पाउडर नहीं है, छिड़कावा नहीं है, आज भी गंदगी फैली हुई है। दुनिया भर का जो पूर पानी से आया हुआ है, आज भी मलमा है, बदबू फैली हुई है। बस यही एक निवेदन है मुनापल्ली की, यही कि भाई चेक जिसके घर में पानी नहीं गया, जिसको मिलना चाहिए उसको नहीं मिल रहा। मुनापल्ली यही है। नगर सेवक जिनके घर नहीं डूबे उनको समझ में, नगर सेवक जो है ना अपनी मनमानी कर रहा है, घरों में बुला के चेक दे रहा है, घरों में बुला के सर्वे करा रहा है, अधिकारियों को अपने हाथ में पकड़ लिया है और अधिकारी भी उनके ही मन बोलने पर सब काम कर रहे हैं। हमने आज कलेक्टर साहब को एक निवेदन भी दिया है, हम अभी बिम्बा गेट पे धरना आंदोलन करेंगे, गेट रोक देंगे। 7 दिन के अंदर अगर हमको पैसा नहीं मिला, कुटुंब को आर्थिक परिस्थिति नहीं मिली, तो हम बिम्बा गेट से एक भी गाड़ी अंदर नहीं जाने देंगे और अंदर की गाड़ी बाहर नहीं आने देंगे। जिल्ह्यातील सांस्कृतिक सामाजिक वातावरण समृद्ध करण्यासाठी आणि संस्कृतीकरणाची प्रक्रिया अधिक जोमानं वाढवण्याकरिता शिव महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली। या समितीद्वारे व्याख्यानमालेचं आयोजन 30 ऑगस्ट रोजी करण्यात आलं। 21व्या शतकातील तरुणाईतील आव्हाने आणि संधी हा विषय आहे। 31 ऑगस्ट रोजी वीर भगतसिंग तर 1 सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद या 2 महापुरुषांच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप सोळुंके यांची उपस्थिती राहणार आहे। हा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9 वाजता दरम्यान घेण्यात येत आहे। मराठा सेवा संघाचा 1 सप्टेंबर रोजी 23वा वर्धापन दिवस घेण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवमहोत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर चेतन खुटेमाटे, विनोद थेरे, दीपक जेऊरकर, प्राध्यापक दिलीप चौधरी, विवेक बलकी, डॉक्टर सचिन भेदे, ॲडव्होकेट संदीप नागपुरे, प्राध्यापक अरुण धानोरकर यांनी केलं आहे। आमदार नामदेव उसेंडी यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता मूकबधीर शाळेची चुकीची माहिती दिल्याचा आरोप विश्वास लहामगे यांनी केला आहे। आमदार उसेंडी यांनी 3 वर्षांपासून समाज कल्याण खात्याची तपासणी झाली नसल्याचं विधान केलं होतं, परंतु हे विधान कोणाच्या तरी दबावाखाली किंवा कोणाला तरी खुश करण्यासाठी त्यांनी अर्धवट माहितीच्या आधारे केल्याचा आरोप लहामगे यांनी केला आहे।
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्थेला शासकीय जागा मिळवून देऊन त्यांना सुरक्षित करण्याऐवजी ती शाळा बंद करून मूकबधिर मुलांना अनाथ करीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। गडचिरोली समाज कल्याण विभागाने मूकबधिर निवासी शाळेला 16 सप्टेंबर 2011, 11 जानेवारी 2012, 18 मार्च 2012, 23 ऑगस्ट 2012, 3 सप्टेंबर 2012 अशा नियमित भेटी दिल्याच्या नोंदी भेटपुस्तिकेत आहेत। आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचं प्रायोजन काय असा प्रश्न पडला आहे। प्रत्येक वेळी 40 पैकी 40 विद्यार्थी उपस्थित असल्याचा शेरा दिला आहे। स्वयंसेवी संस्थांच्या विशेष निरीक्षण समितीनं चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती असताना शाळेला भेट दिली। त्यावेळी 40 पैकी 31 विद्यार्थी उपस्थित असल्याची नोंद केली आहे। या समितीत गडचिरोली जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी BM राजन हिरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर KB वाघ, पंचायत समिती गडचिरोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी RB खुबरागडे उपस्थित होते। त्यांनी ही तपासणी करून शेरा दिला आहे। 23 जुलै 2013च्या या समितीच्या भेटीनंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी 8 ऑगस्ट 2013 रोजी भेट दिली। यावेळी 40 पैकी 40 विद्यार्थी उपस्थित असल्याचा समाधानकारक शेरा दिला आहे। आमदार हुसेंडी यांना हे सत्य दिसलं नाही, त्यामुळे विद्यमान संस्थाध्यक्ष विश्वास लहामगे यांनी चौकशीची मागणी केली आहे। जिल्ह्याच्या मूकबधिर विद्यालयाबद्दल आमदारांनी जे लिहिलेलं आहे वर्तमानपत्रात, त्याची निपक्ष चौकशी व्हावी आणि त्याने चौकशी करतेवेळी हावे प्रश्न की संस्थेवर किती अन्याय झाला। संस्थेला महाराष्ट्र शासनातून आदिवासी जिल्ह्यात अपंगाची पहिली शाळा मुंबईत खोलल्यानंतर सुद्धा त्याला करीबन 24 वर्षापासून जागा दिली नाही शासनाची। त्या जागेच्या अभावी बिल्डिंग झाली नाही याची मी खंत व्यक्त करते संस्था। आणि काही महिन्यातच आम्ही त्या ठिकाणी चांगली किरायाची बिल्डिंग वापरीत आणण्याकरता आमचे प्रयत्न चालू आहे। जर शासनाने आजही त्या अपंग क्षेत्रासाठी जागा दिली तर आम्ही त्या बी मैदानावर जाण्यास तयार आहे। आणि दुसरं की जो आमचा हायकोर्टाचा निकाल झाल्यानंतर आमच्या शाळेला मान्यता दिल्यानंतर त्या शाळेतले विद्यार्थी दुसऱ्या याच्यामध्ये घेऊन चालवतो त्याची तुम्ही चौकशी करा। माझा त्याच्यावर न्याय किती झाला तुमचा? तुम्ही कोर्टाचेच आदेश पालन करत नाही। आणि मी 20 लाख याची जे मागणी केलेली आहे, या पैशाची सुद्धा जे बकाया आहे शासनावर, त्याची सुद्धा निपक्ष चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे आणि आमचा बकाया पैसा देण्यात यावा। महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं 15 ऑगस्ट रोजी 66व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्थानिक गिरनार चौक येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाला ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, सचिव अशोक मोगरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे। सर्वप्रथम ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात येणार असून ध्वजगीत आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येईल। तसंच बस स्टॉप चौकात आणि पाण्याच्या टाकीजवळील ऑटो स्टँडवर कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आणि ऑटो चालकांना मिठाई वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला शहरातील असंख्य ऑटो चालक मालक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन ऑटो संघटनेचे पदाधिकारी मुझफ्फर खान, बळीराम शिंदे, अशोक बुटले, जमीर शेख, सुभाष जोशी, विनोद चन्ने, सुनील धंद्रे, कुंदन रायपुरे, जाकीर शेख, रमेश मुंद, रमेश गोमासे, मनोज जिडेवार, रवी आंबटकर, रमेश काहिलकर यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे लहुजीनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट्स आणि सतरंजांचे वितरण। पूरग्रस्त नागरिकांच्या शासकीय अनुदानात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाकडून मनमानी कारभार, नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। आणि आमदार हुसेंडी यांचे आरोप निराधार, विश्वास लहामगे यांचा पत्र परिषदेत आरोप। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।